बीड पाठोपाठ जालन्यातही एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे आणि या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आज हादरून गेलेला आहे। जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील आणवा या ठिकाणी ही घटना घडलेली आहे आणि या घटनेचे पडसाद जे ते राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटल्याचं पाहायला मिळत आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच 26 फेब्रुवारी 2025 रोजी रात्रीच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील आणवा या ठिकाणच्या एका तरुणाला अमानुषरित्या मारहाण झाली। त्याचबरोबर त्याला लोखंडी रॉड गरम करून चटके देखील दिले गेले। त्यामुळे हा सदरचा तरुण जो आहे हा गंभीर जखमी झालेला असून त्याच्यावर संभाजीनगर येथील एका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आपण जर पाहायला गेलं तर 26 फेब्रुवारी 2025 रोजी रात्रीच्या सुमारास नवनाथ दौड आणि भागवत दौड या दोघांनी कैलास बोराडे या तरुणाला त्यांच्या काही साथीदारासह मारहाण केल्याची घटना समोर आलेली आहे आणि या घटनेचे संपूर्ण व्हिडिओ जे आहेत हे आज समाज माध्यमांवर व्हायरल झाले असून या घटनेचा निषेध जो आहे हा आज संपूर्ण स्तरातून व्यक्त केला जात आहे। आपण जर पाहायला गेलं तर जुन्या वादातून कैलास बोराडे या तरुणाला नवनाथ दौड आणि भागवत दौड या दोघांनी काही साथीदारांसह अमानुष मारहाण केली। त्याचबरोबर गरम लोखंडी रॉडचे चटके देऊन त्यांना गंभीररित्या जखमी देखील केलेला आहे आणि ही संपूर्ण घटना जी आहे ही अत्यंत निंदनीय निषेधीय घटनाचा आज निषेध जो आहे तो संपूर्ण राज्यभरात व्यक्त केला जात आहे। आपण जर पाहायला गेलं तर 26 फेब्रुवारी 2025 रोजी ही घटना घडलेली आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 3 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। त्यापैकी पोलिसांनी एकाला अटक केलेली आहे तर उर्वरित दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर भागवत दौड त्याचबरोबर गंगाधर काळे आणि रामू काळे या 3 जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून अधिकचा तपास जो आहे हा पोलिसांकडून सुरू आहे। 26 फेब्रुवारी 2025 रोजी सदरची घटना घडली आणि ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी प्रयागराज या ठिकाणी नवनाथ दौड हे त्यांच्या कुटुंबासह दर्शनासाठी गेले असल्याची माहिती नवनाथ दौड यांची मुलगी प्रांजल दौडीने माध्यमांशी बोलताना दिलेली आहे। त्या संदर्भात तिने एक व्हिडिओ देखील प्रसारित केलेला आहे आणि माझ्या वडिलांना अडकवण्याचा एक प्रयत्न होत आहे आणि माझे वडील या प्रकरणात दोषी नाहीये, त्यांना अडकवण्याचा एक प्रयत्न आहे आणि त्यांच्यावर आळा घेतला जात आहे अशा प्रकारचा जो दावा आहे तो नवनाथ दौड यांची मुलगी प्रांजल दौडीने एका व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे। तर दुसरीकडे आपण जर पाहायला गेलं तर ज्यांच्यावर हल्ला झाला ते म्हणजे कैलास बोराडे यांच्या परिवाराने देखील आज दावा केलेला आहे की आमच्यावर जो हल्ला झाला किंवा मग कैलास बोराडे यांच्यावर जो हल्ला झाला तो नवनाथ दौड आणि भागवत दौड यांच्या सांगण्यावरून आणि यांच्यामुळेच हा हल्ला झाला आहे आणि आमचे जे दोषी आहेत यांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी पीडित बोराडे कुटुंबियांनी केलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर कैलास बोराडे हे जखमी झाले असून त्यांच्यावर संभाजीनगर येथील एका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तर आज जालन्यामध्ये कैलास बोराडे यांच्या मारेकऱ्यांना किंवा मग कैलास बोराडे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना अटक करण्यात यावी यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून देखील मोर्चा करण्यात आला होता आणि या प्रकरणात पोलिसांनी 3घांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यापैकी एक जण अटकेत आहे तर उर्वरित दोघं यांची चौकशीसाठी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। तर जो फरार आरोपी आहे तो म्हणजे नवनाथ दौड याला देखील पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी या मागणीसाठी आज जालन्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून मोर्चा करण्यात आला आणि लवकरात लवकर जर नवनाथ दौड या आरोपीला अटक नाही केली तर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा देखील देण्यात आलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर या मोर्चामध्ये ज्यांच्यावर हल्ला झाला ते म्हणजे कैलास बोराडे यांचं कुटुंब देखील सहभागी झालं होतं आणि कैलास बोराडे यांच्या पत्नी यांनी देखील आज माध्यमांशी संवाद साधला आणि आम्हाला न्याय मिळावा त्याचबरोबर सरकारने किंवा राज्य आणि प्रशासनाने जे दोषी आहेत जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केली जात आहे। आपण जर पाहायला गेलं तर जालन्यातल्या भोकरदन तालुक्यातील आणवा या ठिकाणी जुन्या वादातून ही संपूर्ण घटना घडलेली आहे आणि 27 फेब्रुवारी रोजी ही संपूर्ण घटना जी आहे ती उघडकीस आली आणि या घटनेचे संपूर्ण व्हिडिओ जे आहेत ते आज माध्यमांवर व्हायरल झालेले आहेत। त्यामुळे या घटनेचा निषेध जो आहे तो आज सर्व स्तरातून व्यक्त केला जात आहे। दरम्यान या घटनेचा तपास करत असताना पोलिसांनी आतापर्यंत 3घांना जेरबंद केले, 3घांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत आणि या प्रकरणी आणखीन काही आरोपी किंवा काही जणांना पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान संशयित आरोपी म्हणजे नवनाथ दौड हा कुठे आहे याचं अद्यापपर्यंत समजू शकलेलं नसून पोलीस या प्रकरणी नवनाथ दौड या आरोपीचा शोध घेताना पाहायला मिळत आहेत। गौरव साळी, मुंबई तक, जालना।